सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता तिसरी गणित वजाबाकी हातच्याची. आपण मागील व्हिडिओमध्ये बेरीज हातच्याची हा घटक पाहिला. त्याचप्रमाणे आता आपण पाहूयात वजाबाकी हातच्याची कशी करायची. तत्पूर्वी आपण काही वजाबाकी हातच्याची याची पूर्वतयारी पाहूया. आता 10 रुपये म्हणजे 10 रुपयाची 10 नाणी. चित्रात तुम्हाला दिसत असेल 10 रुपये म्हणजे सुट्टे 1 रुपयाची 10 नाणी. तसेच 100 रुपये म्हणजे 10 रुपयाच्या 10 नोटा. यालाच आपण सुट्टे 100 रुपये असे म्हणतो. आता खाली पहा, 10 ऊसांची एक मोळी याप्रमाणे 10 मोळ्या म्हणजेच एकूण 100 ऊस. म्हणजे एक ऊस मोजला तर ते 100 ऊस आहेत, पण प्रत्येक मोळीमध्ये 10 ऊसाच्या कांड्या बांधल्या आहेत, म्हणजेच एक मोळी दशक आहे, एक दशक आहे. याप्रमाणे 10 मोळ्या म्हणजे 100 ऊस आहेत. मुलांनो, यावरून समजते की 10 रुपये सुट्टे म्हणजे 10 नाणी, 100 सुट्टे म्हणजे 10 रुपयाच्या 10 नोटा आणि 100 ऊस म्हणजे 10 मोळ्या. म्हणजेच सुट्टे 10 सुट्टे करणे म्हणजेच दशक सुट्टे करणे आणि 100 रुपये म्हणजेच 10 दशक होय. पहा, 1 शतक बरोबर 10 दशक आणि 1 दशक बरोबर 10 एकक. आता पुढे पाहू. वजाबाकी करताना कधीकधी 1 शतक किंवा 1 दशक मोकळा करावा लागतो. जास्त शतक किंवा जास्त दशक असतील तर एकच शतक किंवा एकच दशक मोकळा करावा लागतो. ते कसे हे आपण पुढे पाहू. आता पहा, दिसत आहे 3 शतक, यातील एका शतकाचे दशक करू. 3 शतकमधील एका शतकाचे 10-10 असे 10 ग्रुप पाडले आहेत. म्हणजे 3 शतक म्हणजे 2 शतक आणि 10 दशक. याचप्रमाणे 2 शतक यातील एका शतकाचे दशक करू. त्यातील एका दशकाचे एकक करू. म्हणजे शतकाचे दशक करायचे आणि पुन्हा दशकाचे एकक करायचे. ते तुम्हाला दिसत आहे. 100चे 10 दशक केले आहेत आणि पुन्हा त्यातीलच एका 10चे 10 एकक केले आहेत. आता मुलांनो, हे तुम्हाला समजले असेल. आता आपण वजाबाकी दशक मोकळा करून कशी करायची ते पाहू. म्हणजेच 2 अंकी संख्येची वजाबाकी आपण पाहणार आहोत. ते दशक आणि एकक या घरामध्ये एकक दशक संख्या मांडलेल्या आहेत. एक उदाहरण आपल्याला आधीच सोडून दाखवलं आहे. आता आपण दुसरे उदाहरण घेऊया. 73 वजा 45. यामध्ये एककाच्या घरात 3 आणि 5 आणि दशकाच्या घरात 7 आणि 4 अशा संख्या आहेत. म्हणजेच 7 दशक आणि 3 एकक आहेत. 3 एककमधून आपण 5 एकक वजा करणार आहोत. 3 एकक हे 5 एककपेक्षा लहान आहेत, त्यामुळे 3 मधून 5 वजा होणार नाहीत. मग 3 मधून 5 वजा करण्यासाठी आपण 7 मधून 1 दशक इकडे घेणार आहोत, एककाच्या घरात हातच्या. 7 मधून 1 इकडे घेतल्यामुळे इथे 6 उरतात आणि हा 3 आपण इथे मांडणार आहोत. म्हणजे 10 दशकमध्ये 3 मिळवल्यास 13 होतात. 13 मधून 5 वजा करायचे. 13 मधून 5 वजा केल्यास इथे 8 ही संख्या येते. इथे 6 राहतात. 6 मधून 4 वजा केल्यास 2 येतात. म्हणजेच 73 मधून 45 वजा केल्यास 28 ही संख्या येते. तसेच आपण दुसरे उदाहरण पाहू. 81 वजा 58. एककाच्या घरातील वजाबाकी आपण सुरुवातीला करणार आहोत. 1 एककमधून 8 एकक वजा करायचे आहेत. 1 हा 8 पेक्षा लहान असल्याने आपण दशकाच्या घरातून 1 दशक इकडे घेऊ. 1 दशक म्हणजे 10. 10 मध्ये 1 मिळवला, इथे 11 होतात. हा 1 आपण वरती मिळवल्यामुळे त्यावर काट मारली. 8 मधून 1 इकडे गेल्यामुळे इथे 7 उरले. आता 11 मधून 8 वजा करू. 8, 9, 10, 11. इथे 3 येतात. त्यानंतर दशकाच्या घरातील वजाबाकी पाहू. 7 मधून 5 वजा केले. 5, 6 आणि 7. इथे 2 आले. म्हणजेच 81 मधून 58 वजा केल्यास 23 हे उत्तर येते. आता आपण अजून एक उदाहरण पाहू. 90 वजा
69. आता इथे एककाच्या घरात 0 आणि 9 ह्या संख्या आहेत. 0 मधून 9 आपल्याला वजा करायचे आहेत. 0 हा 9 पेक्षा लहान आहे, म्हणून आपण दशकाच्या घरातून 1 दशक इथे घेणार आहोत. 1 दशक इकडे घेतला म्हणजे इथे 10. 0 वर घेतला तरी चालतो किंवा 1 दशक 10 लिहिले तरी चालतात. 0 वर काट मारायची. 10 मधून 9 गेले 1. 9तला 1 आपण इकडे घेतल्यामुळे इथे 8 झाले. 8तून 6 वजा करायचे. 6 7 8 2 उरतात. म्हणून 90 वजा 69 वजाबाकी येते 21. मुलांनो, अशा प्रकारे आपण दशक आणि एकक या घरातील वजाबाकी कशी करायची ते आपण पाहिले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये.